नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विक्रम निटवे मॅथ्स अँड रिजनिंग पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे। आज आपण पाण्याची टाकी आणि नळ या टॉपिक मध्ये अवघड जे प्रश्न आहेत ते एकदम ट्रिकच्या साहाय्याने आणि एकदम सोप्या पद्धतीने एक कसे सेकंदात कसे सोडवायचे ते आज आपण पाहणार आहोत। पहा, प्रश्न पहिल्यांदा वाचून घेऊया। पहिल्या दोन नळांनी बघा, पहिल्या दोन नळांनी ती पाण्याची टाकी अनुक्रमे 6 व 8 तासात पूर्णपणे भरते। परत तिसऱ्या नळाने पूर्णपणे भरलेली टाकी 3 तासात रिकामी होते। तर ती टाकी किती तासात रिकामी होईल? आता लक्षात ठेवा, जेव्हा आपण ट्रिक्सच्या साहाय्याने जाणार आहे तेव्हा तिसऱ्या नळाचा अजिबात विचार करणार नाहीये। भरणारे नळ कोणते आहेत? 6 व 8 तासात आहेत। मग त्या दोन नळातील फरक काढायचा। फरक म्हणजे काय? तर वजाबाकी। बरोबर का? फरक म्हणजे काय असतं? तर वजाबाकी। मग आता 6 वजा 8 म्हणजे 8 वजा 6, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करूया आपण। 6 वजा 8 किती आलं तुमचं? 2। मग खाली पहा, लागणारा वेळ बरोबर पहिले दोन नळ काय? 6 आणि 8 त्या दोघांचा गुणाकार, 6 गुणिले 8 त्या दोघांचा गुणाकार। आणि ह्या दोघातला जो काही फरक आलाय, वजाबाकी आली, ती छेदामध्ये घ्यायची ह्या दोघांना भागण्यासाठी। छेदामध्ये कशासाठी? या दोघांना भागण्यासाठी। आणि मग तुम्ही 2 ने 6 ला भागा, अगर 8 ला भागा, उत्तर तेच येतं शेवटी। मग 2 ने एका साईडला भागू, इकडं बे चोक 8 काय राहतंय अंशस्थानी? छेदात काय राहिला? एक छेदातला एक पकडत नाही, अंशात काय राहिला? 6 गुणिले 4, मग साइन चोक 24। आणि वरती आपला कार्यक्रम कशात होता? तासात होता, म्हणून तास। मग उत्तर आहे का ऑप्शन मध्ये? 24 आहे, तास। त्याचं योग्य उत्तर झालं 24 तास। सेम याच टाइपचा प्रश्न याच मेथडनं सुटतोय का बघूया आपण 0 मिनिटात लगेच। पहा, पहिल्या दोन नळांनी बघा, इथं सुद्धा पहिल्या दोन नळांनी ती पाण्याची टाकी अनुक्रमे 12 व 15 तासात पूर्णपणे भरते। परत तिसऱ्या नळाने ती पूर्णपणे भरलेली टाकी 6 तासात रिकामी होते। तर किती तासात टाकी रिकामी होईल? आपण जे पाठीमागच्या उदाहरणात ट्रिक्स पाहिली त्याच ट्रिक्सने सुटते का बघा। पहा, भरणाऱ्या दोन नळातील फरक काढायचा। फरक म्हणजे वजाबाकी। मग यांच्यातला फरक काढायचा, तो फरक किती होतोय पहा। 15 वजा 12 म्हणजे 3। 15 वजा 12 म्हणजे किती आलं? 3 आला। फरक म्हणजे वजाबाकी। आणि मग लागणारा वेळ बरोबर पहा, भरणारे दोन नळ कोणते? 12 आणि 15 छेद। फरक किती त्यांच्यातला? 3। तो भागाकारामध्ये घ्यायचा। दोघांपैकी कोणालाही 3 ने भागा, उत्तर तेच येणार आहे। 3 एक 3, 3 5 15 आणि मग 12 गुणिले 5 बरोबर 60। आपला प्रश्न कशात होता? तासात, म्हणजे उत्तर कशात असेल? तासात। ऑप्शन मध्ये काय आहे का? 60 तास आहे। पण लक्षात ठेवा एकच, जेव्हा ट्रिक्सचा वापर करतो तेव्हा रिकामा नळ घ्यायचा विचार करायचा नाही, फक्त दोन भरलेल्या नळावरून त्याचं उत्तर काढायचं। ओके, याच पद्धतीचे प्रश्न आपण असे छोट्या मेथडने आपण सोडवू शकतो। ओके, धन्यवाद।